नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला जर आता थोडी थंडी सुरू झालेली आहे, पावसाळा संपलेला आहे, तर एक आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाची असणारी पाककृती ज्याला म्हणू शास्त्रीय भाषेत, पण खऱ्या अर्थानं सांगते की एक सूप बनवायचं आहे. आणि ते कशापासून, तर या ठिकाणी पहा, या 2 वाट्या मी हुलगे घेतलेले आहेत. हे आरोग्याला इतके उपयुक्त आहेत की पूर्वीच्या काळी सर्व माणसं काय करायची माहिती आहे का? दुष्काळ पडलेला होता, 52चा दुष्काळ मी पाहिला, 72चा पाहिला, 10 एखाद दुसरा कुठेतरी पाऊस थोडा पडायचा आणि शेतामध्ये हे पीक यायचं, कोणतं? हुलग्याचं. परवा मध्यंतर 1-2 महिन्यापूर्वी मी मालविकाताई तांबे यांचा एक लेख पाहिला सकाळमध्ये. कुळथाचं सूप. सूप म्हणजेच आम्ही याला माडगं असं म्हणतो, पण ते आपल्या सुशिक्षित भाषेत त्याला सूप असं म्हटलं जातं. तर मला एक विनंती अशी आहे की नगर जिल्हा, उस्मानाबाद वगैरे पूर्व पट्टा जो आहे महाराष्ट्राचा, तिथे कुळीथ हा शब्द माहीत नाही. कोकणामध्ये कुळीथ हा शब्द माहिती आहे किंवा आयुर्वेदातही तो माहिती आहे, पण तिथे हुलगा हाच शब्द माहिती आहे. त्याचे 2 प्रकार आहे. एक लाल स्वरूपाचा जो हुलगा असतो, पायाच्या 2 प्रकारचे हुलगे दिसतात तुम्हाला. जे लालसर रूपाचे असतात त्याला हुलगा असं म्हणतात, आणि पांढरट स्वरूपाची जे असतं त्याला उतवळी असं म्हणतात. आहे सगळा हुलग्याचाच प्रकार आहे, पण लाल जे असतात ना ते प्युअर मिळत नाही आता सध्या. पूर्वीच्या काळी प्युअर लाल असायचे काही ठिकाणी. तर ते आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत प्रकृतीच्या दृष्टीने. भरपूर लोह आणि भरपूर कॅल्शियम देणारे. आणि मग जुन्या माणसं जर पाहिले, 100 वर्ष जगणारी माणसं आपण पाहिली, त्याचं कारण असं होतं की त्यांना महाभयंकर दुष्काळामध्ये केवळ आणि केवळ हेच खायला मिळायचं. याचीच भाजी, याचीच भाकरी हुलग्याची, आणि हुलग्याची दिवशी किंवा शेंगोळी बनवून हे लोक खायचे. आणि जेव्हा खूपच आजारी, थंडी तापानं वगैरे असे पडायचे, त्यावेळेला याचं माडगं म्हणायचे. त्याला माडगं सूपच बनवायचे, पण त्याला माडगं असं म्हणतात. तो प्रचलित शब्द या नगर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात केला जातो. तर आज त्या हुलग्याचं माडगं कसं बनवायचं मी सांगणार आहे. मी 2 वाट्या घेतलेल्या आहे. आपल्याला हा लाल हुलगा कधी आता पूर्णपणे प्युअर मिळतच नाही आहे. पूर्वी मिळायचा, तो नुसता असायचा, पण आता नाही आहे. तर जो मिळेल आपल्याला तो हुलगा विशेष म्हणजे धुवून आणि निवडून घ्यायचा. बाजारात सध्या ह्या हुलग्याच्या बाबतीत जर विचार केला ना, याच स्वरूपातले शेंगदाण्यात जसं त्याच्यासारख्याच आकाराचे एक मोठ्या गारा असतात, खडे असतात, तसं याच्यातसुद्धा पांढऱ्या आकाराचे, लालसर आकाराच्या गारा किंवा खडे असतात. तर स्वच्छ धुवून रोळून असे प्रथम हे धुवून काढायचे, उन्हात वाळवायचे, आणि नंतर 4, 5, 6 वेळा, जितक्या वेळा निवडता येतील तितके आपण निवडून घ्यायचे. कारण ह्याच्यामध्ये गेलेल्या गारा आणि खडे ह्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला नाही. याचा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग आयुर्वेदात असा आहे, पहा, की सर्वसामान्य ज्याला आपण आजीचा बटवा म्हणू ना, त्याच्यासाठी ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे, किडनी स्टोन सुशिक्षित शब्द, पण हा जे मूत्रविकाराचे आजार आहेत त्यांनासुद्धा हे हुलग्याचं सूप, हुलग्याची भाजी किंवा त्याची दिवशी किंवा शेंगोळी म्हणतात, ती जर खाल्ली ना, 7 दिवस लागोपाठ खाल्ल्यास नक्कीच तो मूतखडा पडल्याशिवाय राहत नाही. तर मग चला, तर आपण आज कशी बनवायची आहे माडगं, त्याची रेसिपी मी दाखवणार आहे. त्या वाटीमध्ये मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे, फोडणीत नंतर टाकणारच आहे. या वाट्याने 2 वाट्या घ्यायलेल्या आहेत. माझ्याकडे घरघंटी आहे, गिरणी आहे, गॅस ऑन केला आहे, पॅन तापलेलाच आहे, आणि त्याच्यामध्ये मी हे भाजून घेणार आहे. जर याला व्यवस्थित असं भाजून घेतलं ना, एक वेगळी चव येते. आणि याला जी चव आहे ती उगीर, रग्गेल अशी चव असते, उग्रट चव म्हणतात. म्हणून काय करायचं, त्याचा तो उग्रटपणा मोडण्यासाठी मंद आचेवर एक 5 ते 7 मिनटं ते भाजून घ्यायचे, आणि असं हलवतच राहायचं, सारखं जाळायचं नाही. विशेष म्हणजे त्याचा एक खमंग असा वास सुटतो भाजता भाजता. आता मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे, आणि मग हे असं मंद आचेवर एक 5 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं, थंड करायचं, आणि घरघंटीमधून ते दळून काढायचं. तर पहा, मी आता एक 5 मिनटं सारखं भाजून घेते, एकसारखं हलवायचं त्याला.
हे 5 मिनटं मी बरोबर मंद गॅसवर ते सर्व हलवून भाजून घेतलेलं आहे. मोठा का केला नाही, मोठा केला तर जळतं, जळल्यानंतर त्याची चव काही वेगळी. आता मी काढून घेते थंड करायला. आता याच गरम पॅनमध्ये थोडंसं जिरं मी टाकलेलं आहे. काय होतं, जिऱ्याला फोडणी तर टाकणारच आहोत, पण याच्यात जर टाकलं, नुसतं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जर टाकलं तर हे पाहत आहे खूप गरम आहे. याला थंड होऊन गिरणीतून मी काढणार आहे हे पीठ. आणि नंतर मग हे पाहत आहे जिऱ्याला फक्त गरम केले आपण, हां, ते ह्याच्यातच टाकणार आहे. आता आपण थंड झाल्यावर दळून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमधून काढलं ना तरी पण चालते. आणि तुमच्याकडे समजा घरघंटी नसेलच तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता थोड्या प्रमाणात. आपले ज्यांना आवडतात त्यांच्याकडे असतात शिल्लक, नसेल त्यांच्याकडे बाजारामध्ये कुळथाचं पीठ म्हणून मिळतं, ते पीठ आणूनही तुम्ही केलं, भाजून केलं तरी याचं माडगं बनवता येतं. चला तर मग आता मी थंड झालं की गिरणीतून दळून काढते. हे पहा, मी भाजलेले हुलगे घरच्या गिरणीमध्ये दळून आणलेले आहेत. खूप बारीक दळायचं नाही, 3 नंबरच्या चाळणीने दळलं आहे, कारण ते आपल्याला कालवायला बरं जातं. खूप सुंदर वास सुटला आहे त्याचा. प्रत्येक धान्याला वेगळा, जसा भाजणीला वेगळा तसा हुलग्याचा सुद्धा वेगळा असतो. तर मी आता 3 चमचे घेणार आहे फक्त, कारण त्याचं भरपूर होतं कालवल्यानंतर. हे पहा, 3च चमचे घेतले आणि याच्यात आता पाणी खलवणार आहे. प्रथम पाणी घालून ते आपल्याला पूर्ण एकजीव करायचं आणि एकत्र करून असं हलवून घ्यायचं. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. हे पहा, गुठळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं प्रथम आणि असं हलवून घ्यायचं. तुमच्याकडे जर भाजून नसेल दळायची सोय आणि साधं पीठ असेल हुलग्याचं तर ते भाजून घेतलं तरी चालतं बरं का याच्यासाठी. तर कधी कधी तुम्ही तसंही करू शकता. पहा, आता हे इतकं मी पातळ केलं आहे का, तर म्हणजे ते शिजल्यानंतर ना 2 ग्लास पाणी जवळजवळ याच्यात टाकलं मी. आता आपल्याला द्यायची फोडणी. पहा, फोडणीला मी थोडंसं तेल टाकणार आहे. आजारपणात, पूर्वीच्या काळी, संध्याकाळच्या वेळेला, आणि फक्त एकच मिरची टाकली, जास्त नाही. अंगावर उडे म्हणून तिला जरा परतून घ्यायची, किंवा चमचा असं त्याच्यावर ठेवायचं. त्याच्यानंतर थोडीशी हळदही मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. हळदीचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. आणि थोडंसं जिरं आता मी फोडणीला टाकणार आहे त्याच्यात, कारण दळलेलं आहे पिठामध्ये ऑलरेडी. ते दाताखाली आले की छान लागतं म्हणून ते केले. थोडंसं मीठ आता याच्यामध्ये मी टाकलं, चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे. आणि पाहता हे इतकं पातळ केलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल, कारण आता ते आपण त्याच्यात ओतलं की पूर्ण घट्ट होईल. पहा, आणि हलवत राहायचं, सारखं हलवत राहायचं. हलवायला मात्र गॅस बंद केला, हलवायला पहा लगेच घट्ट होतं. 3च चमचे पीठ घेतलेले आणि अजूनही आपल्याला थोडं पाणी त्याच्यात लागतं. अंदाजानेच करायचं असतं हे. साधारण 3 चमच्याला मला 2 ग्लास पाणी लागलं. आणि खूप वेळ शिजवायला 10 मिनटं त्याला असं उकळून द्यायचं. पण हलवायची मेहनत घ्यायची. जसं सुरळीच्या वड्याचं पीठ सतत हलवावं लागतं, तसं माडगंसुद्धा सुरुवातीला सतत हलवावं लागतं. आणि हे जवळजवळ सुरुवातीचे 5 मिनटं आपण हलवतच राहायचं आहे. पाहा, हे 10 मिनटं मी बरोबर उकळलेलं आहे. आणि प्रमाण अचूक म्हणाल तर या चमच्याने 3 चमचे पीठ घेतलं होतं, बरोबर 3 ग्लास पाणी लागलं. तर आपण याप्रमाणे जर केली कृती, अगदी थंडी, ताप, कणकण खूप आलेली असेल तर ती प्यायची. इथे मी पहा या पिशवीवरती नाव टाकलेलं आहे, कारण काय मला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये बऱ्याच पिशव्या असतात. कोणतं पीठ ओळखायला या म्हणून माडग्याचं पीठ वेगळं, हुलग्याचं वेगळं. तर चला तर मग आता मी काढून घेते. झाले ते तयार. गॅस बंद केला. बरोबर 10 मिनटं, 10 ते 12 मिनटं हे हलवलेलं आहे, चांगलं शिजवलेलं आहे.
तर आता आपण काढून घेऊया. पहा, या ठिकाणी हे जे बनवले ना सूप, थंड करायला थोडंसं ठेवलेलं होतं कारण खूप गरम आहे. पूर्वीच्या काळी वयस्कर माणसांना पितळी असायची, परात म्हणायचे, त्या परातीत ओतायचं आणि एकाच माणसाला एवढं सूप लागायचं. प्यायची ती माणसं आणि अंगावरती घोंगडी रजई घेऊन झोपले की हा सुंदर त्यांना घाम येऊन जायचा खूप सारा आणि अंगाची कणकण थांबायची. तर मग नक्की तुम्ही या पद्धतीने हे हुलग्याचं माडगं करून पहा. आणि जर माझं हे करण्याची कृती तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की पद्धत कशी आवडली का नाही म्हणून. आणि पहा, त्याची चव जरी म्हटलं ना, मी तुम्हाला एक चमचा खाऊन दाखवते आता. सुंदर झाली, बरोबर झाले मीठ आणि तिखट. खरं म्हणजे गावाला तर मिरची मी एकच टाकली, गावाला 3 मिरच्या नक्कीच हव्या, 3-4. तिखट लागतं थोडंसं, पण इथं मुलांचा विचार करून मग ठेवले. नुसतं मिठात केलं तरी चालतं. चला तर मग तुम्ही नक्की बनवा आता ह्या गारठ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, की कसं आहे. अगदी डेंग्यू झालेला असेल, चिकनगुन्या काही झालेला असेल आणि काही जेवण जात नसेल आणि तोंडाला चव नसेल, हे सूप जरूर प्या. मालविका ताईंनी सांगितलेलंच आहे त्याचं महत्त्व. हाडाला बळकटी देणारं असं आहे, लोहाचं प्रमाण वाढवणारं आहे. तर नक्की तुम्ही बनवा. हा गावाकडचा अस्सल मेनू म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. धन्यवाद.